वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉक्टर मोरेश्वर नारायण उर्फ मोरोपंत आगाशे यांचा जन्म 10 सप्टेंबर 1888 रोजी झाला. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयामधून ते MBBS झाले. मोरोपंतांनी साताऱ्यात 1918 पासून वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. साताऱ्यात 1913 मध्ये आयुर्वेद वैद्यकशाळा या संस्थेची स्थापना झालेली होती. ही संस्था सध्या शेठ चंदनमल मुथा आर्यांगल वैद्यक महाविद्यालय म्हणून ओळखली जाते. या संस्थेत मोरोपंत ॲलोपॅथिक मेडिसिन शिकवू लागले. त्यावेळी थोडे विद्यार्थीच मॅट्रिक झालेले असत. या विद्यार्थ्यांना मोरोपंतांनी मराठीतून ॲलोपॅथी शिकवण्यास सुरुवात केली. अभ्यासू आणि विद्वान संशोधक तयार व्हावेत म्हणून मोरोपंतांनी 1944 मध्ये संस्थेच्या आवारात डॉक्टर भडकमकर संशोधन मंदिर सुरू केलं. विद्यालयातील विद्यार्थ्यांना औषधीकरणाचा अनुभव मिळावा आणि व्यावसायिकांना ग्रंथोक्त आयुर्वेदीय औषधी मिळावीत म्हणून मोरोपंतांनी 1926 मध्ये अर्कशाळा सुरू केली. वनस्पती अर्क तयार करण्याचा पाया घातला. या अर्कशाळेचे दर्जेदार औषधं तयार करणाऱ्या आयुर्वेदीय अर्कशाळा लिमिटेड सातारा या कंपनीत रूपांतर झालं. डॉक्टर मोरोपंत आगाशे यांनी नामांकित व्यावसायिक म्हणून यश आणि कीर्ती मिळवली. रुग्णपरीक्षण, योग्य चिकित्सा, आरोग्य रक्षणासाठी मार्गदर्शन, आयुर्वेद औषधांचाही जाणीवपूर्वक वापर ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आर्यांगल वैद्यक महाविद्यालयातील त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1949 मध्ये त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सत्कारावेळी मिळालेल्या देणगीतून डॉक्टर मो. ना. आगाशे धर्मार्थ रुग्णालय ही भव्य वास्तू उभी राहिली. डॉक्टर मोरोपंत आगाशे यांचं साताऱ्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातही मोठं योगदान आहे. सातारा कन्याशाळा, न्यू इंग्लिश स्कूल आणि पॉप्युलर स्कूलच्या व्यवस्थापनात त्यांचा सहभाग होता. युनायटेड वेस्टर्न बँकेच्या पहिल्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. दी वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीचे ते अनेक वर्ष संचालक आणि नंतर अध्यक्ष होते. साताऱ्याच्या शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय आणि आर्थिक क्षेत्रात डॉक्टर मोरेश्वर नारायण आगाशे यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं आहे. अशा या यशस्वी चिकित्सकाचं 27 ऑक्टोबर 1960 रोजी निधन झालं.